Hello boys and girls. In the previous video, we have seen some important sentences of grammar from Be Smart. All the sentences, almost all the sentences were very nice. In this video, we are going to see or discuss some questions which are given at the end of the lesson. So open your books on page number 25, question number 4. I read, there are certain quotations. कोटेशन्स, आता हा शब्द आधी कळायला पाहिजे. 8वीला आपल्याला कोटेशन्स होते बघा, तुम्हाला जर आठवत असेल तर, पण मी 8वीचे क्लास घेत नाही, मागच्या याच्यामध्ये होते. आता याच्यामध्ये काय आहे, कोटेशन्समध्ये एक शॉर्ट सेंटेन्स असतं, पण त्याच्यामध्ये खूप मोठा गर्भित अर्थ भरलेला असतो, त्याला आपण कोटेशन म्हणतो. समजलं? तर इथे या ठिकाणी ए आकडा दिलेला आहे. लुक डाऊन इन टू युअर बुक. आय रीड, यू रिप ॲज यू सो. यू रिप ॲज यू सो. वास्तविक पाहता भाषांतरासाठी मी 9वीला हे घेतलेलं आहे, पण मी कसं दिलेलं आहे तुम्हाला कोणाला सांगता येईल का? बघा बरं, अंदाज करा. मी असं दिलेलं आहे, ॲज यू सो, सो यू शॅल रिप. तुम्ही लिहू शकता ॲज यू सो, SOW, कॉमा, सो यू शॅल रिप. दुसरं सो SO आणि पहिलं सो SOW. आय रिपीट, ॲज यू सो, सो यू शॅल रिप. आता बघा, हे कोटेशन दिलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये. याचं भाषांतर तुमच्या डोक्यात आलंय बऱ्याच जणांच्या, काही मुलांना कदाचित माहीत नसेल. जसे पेराल तसे उगवेल, तसं वहीत भाषांतर लिहून घ्या. जसे पेराल तसे उगवेल किंवा जे पेराल ते उगवेल. बी, इनपुट इज इक्वल टू आउटपुट. इनपुट इज इक्वल टू आउटपुट. आता याचा मराठीत अर्थ या धड्यामध्ये गेलेला आहे. आपण जेवढं एखाद्या गोष्टीमध्ये ओतू मन लावून काम करू, तेवढा बेनिफिट, तेवढा फायदा आपल्याला होणार आहे. मग मराठीमध्ये कसं मांडता येतं? जेवढं द्याल तेवढं घ्याल. आता बघा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. एखाद्याच्या बर्थडेला तुम्ही मोठं प्रेझेंट घेऊन गेलात आणि समजा तुम्ही तुमचाही बर्थडे साजरा करणार आहात, तर ज्या व्यक्तीला तुम्ही खूप नाईस, खूप छान अशा प्रकारचं मोठं प्रेझेंट दिलं, तो मोठंच प्रेझेंट आणणार ना. मग जसं तसं, असा याचा अर्थ आहे. जेवढं तुम्ही एखाद्या गोष्टीत ओताल तेवढं तुम्हाला परत मिळेल. आता पुढचं कोटेशन, नो पेन्स नो गेम्स. तिथे आहे नो पेन्स नो गेम्स. तुम्हाला आठवतं, भाषांतरासाठी मी हे घेतलेलं आहे गेल्याच वर्षी. त्रासाशिवाय, दुःखाशिवाय फायदा नाही. त्रासाशिवाय किंवा दुःखाशिवाय फायदा नाही. इंग्लिशमध्ये म्हणतात नो पेन्स म्हणजे त्रास नाही, तर फायदा बी नाही. म्हणजे झटकन पाठ करून ठेवायचं, नो पेन्स नो गेम्स. आता नेक्स्ट डी, नथिंग व्हेंचर्स. तिथे आहे नथिंग व्हेंचर्स, नथिंग हॅव. नथिंग व्हेंचर्स, नथिंग हॅव. आता याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. यू मस्ट टेक ए रिस्क इफ यू वॉन्ट टू अचीव समथिंग. यू मस्ट टेक अ रिस्क इफ यू वॉन्ट टू अचीव समथिंग. लिहिला का अर्थ बघा. आय रिपीट, इफ यू वॉन्ट टू अचीव समथिंग, यू मस्ट टेक ए रिस्क किंवा यू मस्ट टेक ए रिस्क इफ यू वॉन्ट टू अचीव समथिंग. जर काही साध्य करायचं असेल तर धोका पत्करायलाच पाहिजे. अर्थ लिहून घ्या. जर काही प्राप्त करायचं असेल, काही साध्य करायचं असेल तर धोका पत्करायलाच पाहिजे, म्हणजे धोका स्वीकारायलाच पाहिजे. आता इकडं बघा,
हे कोटेशन्स तुमच्या पुस्तकात दिलेले आहेत तिथं, आणि तुम्हाला असं सांगितलं पुढं की तुम्ही काही ॲड करा. आता तुमच्याकडे काय असतील, काही वादच नाही, पण मी जे घेतलेत भाषांतरासाठी ते घेणार आहे. त्यामुळे पुढचं घ्या. वेल बिगन इज हाफ डन. वेल, WELL, बिगन, BEGUN. वेल बिगन इज हाफ डन. याला ऑब्लिक करा. दुसरं सांगतो मी, कुणी हे वापरतं, कुणी ते वापरतं. वेल बिगिनिंग इज हाफ डन. सम पीपल से लाईक धिस, वेल बिगिनिंग इज हाफ डन. आता हे कोटेशनच आहे, वर दिलेले सगळे कोटेशन होते ना. आता आपण इथून पुढे मनाने घेऊन राहिलो. याचा अर्थ लिहून घ्या. चांगली सुरुवात म्हणजे अर्धे काम झाल्यात जमा असते. चांगली सुरुवात म्हणजे अर्धे काम झाल्यात जमा असते. लिहिलं? आता बघा, तुम्ही एखाद्या कामाची जर सुरुवात चांगली केली, अर्ध काम संपल्यात जमा असतं ते. नेक्स्ट वन, टेक अनदर वन. टाइम अँड टाईड. टाइम अँड टाईड, TIDE. वेट, WAIT. वेट फॉर नोबडी. टाइम अँड टाईड, वेट फॉर नोबडी. हे कोटेशनच आहे. फार सुंदर कोटेशन आहे ते. आता तिथं दिलेले 3-4 मी तुम्हाला सांगतोय ते तुम्हाला अंदाज करता येतो का? टाइम म्हणजे वेळ, टाईड म्हणजे भरती. टाइम अँड टाईड, वेट फॉर नोबडी. वेळ आणि भरती कोणाची वाट पाहत नाही. अर्थ लिहून घ्या. वेळ आणि समुद्राला आलेली भरती कोणासाठीही थांबत नाही. कोणाचीच वाट बघत नसतात. भरती आली की ती दणका मारणार समुद्राच्या कडे. वेळ आली ती घटना घडणार. फार चांगलं कोटेशन आहे, लक्षात ठेवा. आणखी एक मी देतो. आय शॅल गिव्ह यू वन मोर. टेक डाऊन. द लॉंगर यू वर्क, comma, the more you get. The more you get, GET. I repeat, the longer you work, the more you get. जेवढं तुम्ही अधिक काम कराल तेवढा तुम्हाला जास्त फायदा होईल. अर्थ लिहून घ्या. जेवढे तुम्ही अधिक काम कराल तेवढा तुम्हाला अधिक लाभ होईल. आता पहा, हा प्रश्न संपला. पुस्तकातला आहे, त्याच्यात कोटेशन्स आहेत हे सगळे. ते फार छान वाक्य असतात, खूप अर्थ सामावलेला असतो. 11वी-12वीला तुम्हाला असं एखादं कोटेशन निबंधात येतं, त्याचा विस्तार करा म्हणतात. काळजी घ्या, पुढं उपयोगी आहे भविष्यकाळात. मी आत्ताच सांगून ठेवतो. नाव कम टू पेज नंबर 28, लँग्वेज स्टडी. त्याच्यामध्ये नंबर 1 टाका वहीमध्ये. जिरंड, GERUND. आता इकडं पहा, तुम्हाला आठवतं का, गेल्या वर्षी मी धडा घेतला होता पहिली कविता झाल्यावर, बरोबर आहे ना? जिरंड आपण पाहिलेला आहे. मागच्या वर्षी मी खूप छान समजून सांगितलंय. आता पण त्याची डेफिनेशन सांगतो, आठवते का बघा. जिरंड इज ए व्हर्बल नाउन. तुम्ही लिहून घ्या. टेक डाऊन. जिरंड इज ए व्हर्बल नाउन. फुल स्टॉप. by adding ing ला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा करा. to the verb gerund is made फुल स्टॉप. म्हणजे काय? मूळ क्रियापदाला ING लागून जिरंड तयार होतं. पुढचं वाक्य लिहा. इट वर्क्स, दिस इज इम्पॉर्टंट, इट वर्क्स ॲज द सब्जेक्ट ऑफ द वर्ब. इट वर्क्स ॲज द सब्जेक्ट ऑफ द वर्ब. येस, हा, सब्जेक्ट ऑफ द वर्ब. अँड समटाइम्स ॲज द ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब.
म्हणजे मला काय सांगायचं, काही वेळेला ते कर्त्याच्या जागी येतं, काही वेळेला ते कर्माच्या जागी येतं. समटाइम्स इट वर्क ॲज द सब्जेक्ट, समटाइम्स इट वर्क ॲज द ऑब्जेक्ट. नाव टेक डाऊन द एक्झाम्पल. नंबर 1, पण कंसात एक्झाम्पलच्या पुढं कंसातल्या ॲज सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. ॲज सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. आता पहा, सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स म्हटल्यानंतर ते कर्त्याच्याच जागी येणार ना, स्टार्टच येणार ना. एक्झाम्पल नंबर 1 तिथं दिलेलं आहे, गार्डनिंग इज ॲन आर्ट. पुस्तकातलंच आहे, टेक डाऊन. गार्डनिंग इज ॲन आर्ट. GARDENING. गार्डनिंग इज ॲन आर्ट. आता मी खुलासा करतो. आता बघा, टू गार्डन बागकाम करणे वर्ब आहे, त्याला ING लागलं. आता बागकाम करणे असाच अर्थ झाला की नाही. मग बागकाम करणं ही कला आहे, बरोबर आहे की नाही. हे झालं जिरण. बट इट केम इन प्लेस ऑफ सब्जेक्ट. कर्त्याच्याच जागी आलं, सुरुवातीलाच आलं, म्हणून वर कंसात लिहिलेलं आहे. नंबर 2, कुकिंग इज ए सायन्स. कुकिंग इज अ सायन्स. आता पहा, टू कुक हे मूळ वर्ब आहे, पण त्याला ING जोडलं, बरोबर आहे ना. कुकिंग झालं. कुकिंग इज ए सायन्स म्हणजे अर्थ काय झाला, स्वयंपाक करणं ही एक कला आहे. मग स्वयंपाक करणं हे नाऊन झालं ना. इट वर्क्स ॲज ए नाऊन इन दिस सेंटेन्स. कुकचं कुकिंग, स्वयंपाक करणं. नेक्स्ट एक्झाम्पल, वॉचिंग सिरियल्स. वॉचिंग सिरियल्स इज द बेस्ट पास टाइम. Watching serials is the best PASS time. Now you see, watch is the verb, first form, बरोबर आहे ना. फर्स्ट फॉर्म आहे का नाही, रूट वर्ब आहे का, त्याला ING जोडलं. अर्थ काय झाला, बघणं, पाहणं. सिरियल पाहणं, सिरियल पाहणं हे नाम तयार झालं वॉचला ING लागून. आणि शिवाय ते सब्जेक्टच्या जागी आलं, तुम्हाला कळालं. मग मला सांगा, काल मी तुम्हाला ग्रामरची वाक्य घेतली. आता कुकिंगच्या जागी तुम्हाला जर म्हटलं इन्फिनिटिव्ह टाका, तर तुम्ही टू कुक म्हणणार का नाही. टू कुक इज अ सायन्स, दिस इज करेक्ट. टू वॉच सिरियल्स म्हणणार की नाही. मग याचा संदर्भ कालच्या बऱ्याच वाक्यांशी आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, वॉचिंग बर्ड इज माय हॉबी. वॉचिंग, WATCHING, वॉचिंग बर्ड इज माय हॉबी, HOBBY. आता बघा, याच्यामध्ये वॉच हे मूळ वर्ब आहे, रूट वर्ब आहे, फर्स्ट फॉर्म, त्याला ING जोडलं ना आपण. पण अर्थ काय झाला, पाहणं, निरीक्षण करणं. पक्ष्यांचं निरीक्षण करणं हा माझा छंद आहे. पण तुम्ही याला इन्फिनिटिव्हमध्ये टाकू शकता का नाही, कालच्यासारखं टू वॉच टाकू शकता. परंतु इथं ING लागल्यामुळं ते वर्बल नाऊन झालं, म्हणजे जिरण झालं. मला वाटतं हे तुमच्या लक्षात आलं. आता यातला दुसरा भाग, पण असं लिहा, जिरंड ॲज ऑब्जेक्ट. खाली जिरंड ॲज ऑब्जेक्ट म्हणजे काय, आता ते कर्माच्या जागी येणार, पुढे येणार, कर्त्याच्या जागी नाही येणार. एक्झाम्पल नंबर 1, टेक डाऊन. आय एन्जॉय रीडिंग बुक्स. आय एन्जॉय रीडिंग बुक्स. आता पहा, आय हा सब्जेक्ट आहे, एन्जॉय हे वर्ब आहे, मूळ रूप आहे. पुढे रीडिंग आलं, रीडला ING लागलं, पण ते कर्माच्या जागी आलं, लक्षात ठेवा. सो हिअर इन दिस सेंटेन्स इट वर्क्स ॲज दी ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट. नंबर 2, शी loves cleaning the house. She loves cleaning the house. आता पहा, सी सब्जेक्ट आहे, लव्ज हे वर्ब आहे, साधा वर्तमान काळ आहे म्हणून यस लागलं, क्लीनला ING लागलं, पण ते कशाच्या जागी आलं, ऑब्जेक्टच्या जागी. म्हणून मी मगाशी सांगितलं, समटाइम्स इट वर्क्स ॲज सब्जेक्ट, समटाइम्स इट वर्क्स ॲज ऑब्जेक्ट, समटाइम्स इट कम्स इन प्लेस ऑफ सब्जेक्ट, समटाइम्स इट कम्स इन प्लेस ऑफ ऑब्जेक्ट. तुम्हाला मला क्लिअर झालं असं मला वाटतंय. नंबर 3, पीपल हेट. पीपल हेट, HATE, गोईंग देअर.
going there. THERE. I repeat, people hate going there. लोक तिथं जाण्याचा तिरस्कार करतात. मग गोईंगचा अर्थ जाण्याचा. जाण्याचा पण पुढं आलं, सुरुवातीला नाही आलं, ऑब्जेक्टच्या जागी आलं. एक्झाम्पल नंबर 4, आय हेट स्टिलिंग. आय हेट HATE, स्टिलिंग STEALING. बघा या सेंटेन्समध्ये आय इज द सब्जेक्ट, हेट इज द वर्ब, बट स्टिलिंग इज द ऑब्जेक्ट, बट इट इज विथ ING. स्टिलिंग. स्टील म्हणजे चोरी करणे. चोरी करण्याचा मी द्वेष करतो असा अर्थ आहे. इट केम इन प्लेस ऑफ ऑब्जेक्ट. नाव कम टू इन्फिनिटिव्ह. खाली खाली चला, पुस्तकामध्ये पहा. आता इन्फिनिटिव्ह, राईट. मागच्या वर्षी पण मी हे शिकवलं आणि तुम्हाला सांगत होतो हे पुढच्या वर्षी आहे, राईट. एम आय राईट? नाव लिसन. Infinitives are of two types. There are two types of infinitives. आता इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? फार वेळ झालंय व्याकरणामध्ये. मूळ रूप, फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. हे टेन्सेस शिकवताना सांगितलं होतं, किती उपयोग होतो तुम्ही बघा आता. फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब, क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे इन्फिनिटिव्ह. बट देर आर टू टाईप्स ऑफ इन्फिनिटिव्ह. लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. देर आर टू टाईप्स ऑफ इन्फिनिटिव्ह असं लिहा. There are two types of infinitives. INFINITIVES. Number 1, with to. With to. TO2 याला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा लावा. नंबर 2, without to. Again single inverted comma. Now let us see the examples. There are some examples in front of you. Number 1, it was funny. पहिलं एक्झाम्पल तुमच्या समोर आहे बघा. इट वॉज फनी टू रीड वर्ड्स. इट वॉज फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टिल. दॅट स्टूड स्टिल. विच इज द इन्फिनिटिव्ह इन दिस सेंटेन्स? एनीबडी कॅन टेल. आय नो. टू रीड. टू रीड. अंडरलाईन दॅट वर्ड. टू रीड. अँड इट इज विथ टू. तुम्हाला समजलं. पण कॅन एनीबडी गेस? हॅव वी सीन दिस एक्झाम्पल लास्ट इयर? ते पिवळं पुस्तक, ती मार्गी, तुम्हाला आठवतं त्या धड्यातलं हे वाक्य आहे बघा. 9वीच्या पुस्तकातलं वाक्य आहे आणि आपण ते घेतलेलं पण आहे. आता असं करा, तुम्ही खरंच चाणाक्ष असेल तर तुमच्या 9वीच्या वह्या काढा आणि हे एक्झाम्पल गेल्याच वर्षी घेतलंय काही नाही ते पहा आणि मला फोन करा. नंबर 2, कॅन आय रीड द बुक? Can I read the book? I think it is there. Question mark, because it is a question. Can I read the book? आता याच्यामध्ये रीड हे इन्फिनिटिव्ह आहे, अंडरलाईन. बट इट इज विदाउट टू. समजलं तुम्हाला? इट इज विदाउट टू. एक्झाम्पल नंबर 3, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. हे एक्झाम्पल पण तिथं समोर आहे. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. लिहिलं? आता बघा या सेंटेन्समध्ये टू बी दोनदा रिपीट झालं. इट इज विथ टू. मग पहिल्या टू बीला अंडरलाईन, शेवटच्या टू बीलाही अंडरलाईन करावी लागेल, राईट. एक्झाम्पल नंबर 4. आता इथून पुढची उदाहरण मी मनाने देतो आणि तुम्ही मला पटकन, मी तुम्हाला वेळ देतो, पटकन उत्तर शोधायचं. आय शॅल हेल्प यू. Number 4, I shall help you. Very simple example. Can you guess which is the infinitive in this sentence and what is its type? त्याचा प्रकार पण सांगता आला पाहिजे. Guess. Help is the infinitive. Right? Underline it. And it is without to. It is without to. Right? Number 5. Ramesh did not say like this. Ramesh did not say, S-A-Y, like this. Which is the infinitive in this sentence? Very simple. Very simple. Say, S-A-Y. But it is without to. Now come to page number 25.
29. And what is the question there? Identifying the tense. असं तुम्ही आता वहीत लिहायचं. Identifying the tense. Examples are there. I read. Number 1. Preeti even wrote about it. आता तुम्ही नुसतं हे पाहिलं तरी चालणार आहे, लिहिण्याची गरज नाही. आय रीड, प्रीती इवन रोट अबाउट इट. आणि इन ब्रॅकेट प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स. यू हॅव टू जस्ट आयडेंटिफाय, यू हॅव टू जस्ट चूज. आता मला सांगा, व्हॉट टेन्स इज दिस? हा प्रेझेंट टेन्स आहे का पास्ट टेन्स आहे? कोणी सांगू शकतं रोट आहे, फक्त पास्ट टेन्स आहे. पास्ट टेन्स करेक्ट. पण आता इकडं बघा, थोडंसं मला सांगावं लागेल इथे. हा घोटाळा आहे पुस्तकं लिहिणाराचा. आता पहा, त्यांनी असं लिहायला पाहिजे होतं, सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्स. एम आय राईट? नुसतं प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स ते जरी म्हणलेले असले तर त्यांनी सिम्पल हा शब्द वापरायला हवा होता, कारण मी तुम्हाला काळ शिकवले. तो क्वेश्चन आपण सोडून देऊ, ती चर्चा इथं सोडून द्या. ते 2 लिहिलेत ना, मग 2 पैकीच सांगायचं. पास्ट टेन्स आहे. नंबर 2. टुडे संजय फाउंड अ न्यू बुक. टुडे संजय फाउंड अ न्यू बुक. What tense is this? Present or past? You can identify immediately. Found is there. Past tense. Number 3. Rahul finds maths easy. Rahul finds maths easy. Present tense or past tense? Finds is there. Find. And there is yes. तुम्हाला कळालं का यस लागलं? राहुल थर्ड पर्सन सिंग्युलर. सांगा लवकर, अंदाज करा. प्रेझेंट टेन्स आहे का पास्ट टेन्स? प्रेझेंट टेन्स. आणि तो पण सांगा, सिंपल प्रेझेंट टेन्स. चला पुढे. नंबर 4. प्रीती वॉज स्कॉर्नफुल. प्रीती वॉज स्कॉर्नफुल. नाउ लुक ॲट दिस सेंटेन्स. हिअर वी डोंट हॅव टू आयडेंटिफाय द टेन्स. काय आहे बरं कंसात? सिंग्युलर प्ल्युरल. आता मला फक्त एवढंच सांगायचं आहे की हे एक वचन आहे का अनेक वचन आहे? प्रीतीवरून झटकन लक्षात येतं आणि वॉचवरून पण लक्षात येतं. इट इज सिंग्युलर. नंबर 5. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल. परत हे आयडेंटिफाय करायचं, सिंग्युलर आहे का प्ल्युरल आहे. आता धिस जर तिथं आहे आणि इज जर तिथं आहे तर हे सिंग्युलर वर्ब आहे आणि स्कूल पण एक वचन आहे. कुणी पण सांगेल सिंग्युलर. नंबर 6. दे आर स्पोर्ट्समॅन. दे आर स्पोर्ट्समॅन. राईट. आता दे हे जर अनेक वचन आहे तर अनेक वचनी क्रियापद आर आलं पुढं अनेक वचन स्पोर्ट्समॅन आलं. मला काही गरज आहे का सांगायची? हे प्ल्युरल आहे. टुडे इन दिस व्हिडिओ we have seen at least 4 questions from your text, which are very good questions, very important questions. Again you will say, sir, you did not touch these questions. चांगले प्रश्न होते, ते आपण आता इथं हाताळलेले आहेत. काळजीपूर्वक अभ्यास करा. उरलेल्या प्रश्नांची चर्चा we shall discuss them in the next video. Let me stop here.